मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या हॅशटॅग पॉलिटी या सिरीजमध्ये सध्याचा राष्ट्रीय राजकारणातला एक हॉट टॉपिक जो आहे त्याची चर्चा करणार आहोत. सध्या जर आपण पाहिलं तर दिल्लीचं जे गव्हर्नमेंट आहे ते दिल्लीचं गव्हर्नमेंट आणि सेंटर यांच्यामधला संघर्ष जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. मात्र सध्या त्याने जास्त जोर पकडलेला आपल्याला दिसून येईल. याच्यामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये की दिल्ली गव्हर्नमेंटच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, मात्र हा निकाल कुठंतरी केंद्र सरकारला पचनी न पडल्यामुळं केंद्र सरकारने सध्या एक ऑर्डिनन्स आणलेला आहे आणि सोबत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका देखील दाखल केलेली आहे. आणि मग या अनुषंगाने आपल्या GS2 मधले जे काय वेगवेगळे टॉपिक आहेत, ज्यामध्ये मग राष्ट्रपती आहे, न्यायव्यवस्था आहे, केंद्र राज्य संबंध आहे, दिल्लीचं स्पेशल स्टेटस जे आहे, राज्यपालांची भूमिका जी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या पॉलिटी मधल्या गोष्टी या टॉपिकला कुठेतरी टच करतात. आणि त्याच अनुषंगाने आज आपण हा जो आपला महत्वाचा टॉपिक आहे हॅशटॅग पॉलिटी अंतर्गतला, ज्याचं आजचं टायटल आहे दिल्लीतील सेवांवर नियंत्रण. दिल्लीतल्या ज्या सेवाविषयक कोणाचं नियंत्रण असावं, गव्हर्नमेंटचं असावं की राज्यपालांचं असावं, या अनुषंगाने हा सगळा टॉपिक आहे, हा सगळा मुद्दा आहे. मग पाहूयात नक्की आज आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने कोणकोणते टॉपिक, याच्यामध्ये कोणकोणते घटक जे आहेत त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच तर आपण हा संदर्भ पाहणार आहोत की या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण काय चर्चा करतो आहोत त्याचा संदर्भ पाहणार आहोत. दुसरं, याची जी काय एकूण पार्श्वभूमी आहे, आतापर्यंतची जी काय वाटचाल आहे केंद्र राज्य संबंधातली, दिल्लीच्या संदर्भातली, किंवा दिल्लीचं जे काय गव्हर्नमेंट आहे आणि राज्यपाल यांच्यातला जो काय वाद आहे, यांचे अधिकारांच्या विषयीचे जे काय वाद आहेत या संदर्भातली पार्श्वभूमी पाहणार आहोत. यानंतर दिल्लीला स्पेशल स्टेटस, विशेष दर्जा जो दिलेला आहे तो 239 AA या कलमाने या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा दिलेला आहे आणि काही विशेष तरतुदी कलम 239 AA च्या अनुषंगाने केलेले आहेत. ते कलम 239 काय आहे ते आपण पाहणार आहोत. पुढे केंद्र सरकारचा प्रतिसाद या सगळ्या पार्श्वभूमीला कसा आहे आणि पुढं केंद्र सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे, मग हा अध्यादेश काढण्याच्या संदर्भातल्या तरतुदी काय आहेत ते देखील पाहणार आहोत. शेवटी पुनर्विलोकन याचिका जी केंद्र सरकारने आता दाखल केली आहे न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात, ती पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या तरतुदी आपण पाहणार आहोत. आणि जाता जाता शेवटी या घटकावर आधारित UPSCने जे आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत ते या घटकावरती कशा प्रकारे त्यांचा संदर्भ येतो, तर ते प्रश्न सुद्धा आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या टॉपिकला. याच्यामध्ये या आजच्या घटकाची चर्चा करण्याचा संदर्भ नक्की काय आहे, तर राष्ट्रीय राजधानीतील नोकरशाहीवर नक्की कोणाचं नियंत्रण आहे. तिथं केंद्र सरकारचं आहे का तिथलं जे काही इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंट आणि मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचं नियंत्रण आहे, की नायब राज्यपाल केंद्र सरकारचे एजंट म्हणून त्यांचं नियंत्रण आहे. हा एक चर्चेचा वादाचा मुद्दा होता आणि त्याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने एकमताने, कारण तिथं घटनापीठ स्थापन केलं गेलं आणि त्या पीठाने दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि त्यांनी हे मान्य केलं की दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश असून तिथं इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्यामुळं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि त्यांचं जे काय मंत्रिमंडळ आहे यांचा सल्ला देखील इतर राज्यांप्रमाणेच राज्यपालांनाही बंधनकारक आहे. आणि ज्या काय सेवा आहेत दिल्लीच्या संदर्भातली अशी तरतूद आहे, भूमी, पोलीस या संदर्भातल्या जे काही तरतुदी आहेत, संरक्षण जे आहे, तर या वगळता इतर राज्यांप्रमाणेच त्या केंद्रशासित प्रदेशाला अधिकार दिलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती, राज्यसूची असेल किंवा समवर्ती सूची असेल, त्यातल्या वेगवेगळ्या विषयांवरती दिल्लीमध्ये दिल्ली सरकार कायदे करू शकते, तिथली विधानसभा कायदे करू शकते. आणि मग असं असताना इथले जे नोकरशाह आहेत त्यांची ट्रान्सफर असेल, त्यांच्या नियुक्त्या असतील, तर यांच्या संदर्भातल्या जे काय अधिकार आहेत हे अधिकार तिथल्या मंत्रिमंडळालाच आहेत. अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि तोच खरा वादाचा मुद्दा आहे की हा निर्णय आल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारची जी काय भूमिका आहे ती भूमिका अधिक कार्यक्षमपणे आपल्याला तिथं होताना दिसत आहे की केंद्र सरकारला हा निर्णय कुठेतरी आवडलेला नाहीये आणि त्यामुळं पुढच्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या देखील आपण पुढच्या प्रवाहात, या चर्चेच्या प्रवाहात अभ्यासणार आहोत. सुरुवातीला हा संदर्भ पाहिल्यानंतर
हा जो निकाल आलेला आहे, हा जो वादाचा मुद्दा आहे, याची एक पार्श्वभूमी आहे. कारण हा मुद्दा आताचा नाहीये, हा जुना मुद्दा आहे. त्याच्यामध्ये अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळी मतं नोंदवलेली आहेत. मग याची पार्श्वभूमी देखील पाहूयात की नक्की काय पार्श्वभूमी आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर 2015 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये असं म्हटलं गेलं होतं की दिल्लीचे नायब राज्यपाल जे आहेत, आता दिल्लीच्या संदर्भात एक गोष्ट सांगावी लागेल की दिल्लीचे जे काही गव्हर्नर आहेत, दिल्ली केंद्रशासित प्रदेशांचे, त्याला लेफ्टनंट गव्हर्नर किंवा नायब राज्यपाल हा शब्दप्रयोग वापरला जातो. आता देशामध्ये 2च केंद्रशासित प्रदेश असे आहेत की जिथं विधानसभा आहे, आणि मग त्यामध्ये पद्दुचेरी एक आहे आणि दिल्ली एक आहे. बाकीच्या कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा दिसून येणार नाही. आता अपवाद वगळावा लागेल जम्मू काश्मीरचा, कारण जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश आता निर्मिती त्यांची केली गेली आहे. पण याची निर्मिती होण्यापूर्वी दिल्ली आणि पद्दुचेरी केवळ 2च केंद्रशासित प्रदेश असे होते की जिथं विधानसभा अस्तित्वात आहे. आणि मग दिल्लीचे जे काही गव्हर्नर आहेत त्यांच्यासाठी हा नायब राज्यपाल हा शब्द वापरला जातो. आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना काढली आणि त्यांनी सांगितलं की नायब राज्यपाल जे आहे, इथल्या ज्या काही सेवा आहेत या सेवांवर नियंत्रण ठेवतील. आता सेवा म्हणजे कोणत्या, तर जे काय नोकरशाह आहेत, IAS असतील, IPS असतील, या दर्जाचे जे काय अधिकारी आहेत, शिवाय स्टेट लेवलचे जे काय अधिकारी असतात, तर ते वेगवेगळे अधिकारी, त्यांची नियुक्ती असेल, त्यांची ट्रान्सफर असेल, या सगळ्या बाबींवरती नियंत्रण कोण ठेवतील, तर ते नायब राज्यपाल ठेवतील, अशी अधिसूचना काढली गेली. आणि एक प्रकारे हे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे, तिथं विधानसभा आहे, तिथलं मंत्रिमंडळ आहे, आणि त्याचा कारभार त्या मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेद्वारे चालत असताना देखील त्यांचा या नोकरशाहीवरचा अधिकार कुठेतरी काढून घेतला गेला या अधिसूचनेद्वारे. आणि मग दिल्ली सरकारने काय केलं, तर दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. हा जो अध्यादेश होता किंवा ही अधिसूचना होती याला आव्हान दिलं. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने 2017 मध्ये ही अधिसूचना कायम ठेवली आणि कुठेही दिल्ली गव्हर्नमेंटला दिलासा मिळालेला नाही. मग दिल्ली गव्हर्नमेंटने काय केलं, सुप्रीम कोर्टात अपील केलं. सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा मुद्दा मोठ्या घटनापीठाकडे पाठवला. 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि याच्यावरती डिसिजन घेण्यासाठी घटनापीठाकडे हा सगळा मुद्दा जो आहे तो पाठवून दिला. आणि मग 2018 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश जे होते, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला. आणि त्याच्यामध्ये हा निर्णय देत असताना दिल्ली सरकारच्या बाजूने जो आहे तो निकाल या घटनापीठाने दिला. आता हा निकाल देत असताना या घटनापीठाने अजून एक गोष्ट झाली याच्यामध्ये की मोठ्या प्रश्नांवरती घटनापीठाने निर्णय घेतला, मात्र विशिष्ट मुद्द्यांवरती निर्णय घेण्यासाठी 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने तो निर्णय घ्यायचा होता. काही विशिष्ट मुद्दे होते आणि त्या संदर्भात 2 न्यायाधीशांचं खंडपीठ जे आहे ते निर्णय घेईल. आणि मग हे खंडपीठ जे होतं ते 2019 मध्ये न्यायाधीश जे अशोक भूषण जे होते, अशोक भूषण आणि AK सिकरी हे जे 2 न्यायमूर्ती आहेत यांच्याकडे तो सगळा निर्णय गेला किंवा यांच्याकडे ते मुद्दे गेले. आणि मग सेवा या विशिष्ट मुद्द्याच्या संदर्भात यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि यांनी विभाजित निर्णय दिला. यांचं एकमत झालं नाही आणि म्हणून यांनी विभाजित निर्णय दिला. मग विभाजित निर्णयानंतर हा मुद्दा 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेला आणि अखेरीस 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पुन्हा हा मुद्दा जो आहे तो गेला होता. म्हणजे बघा, सुरुवात कुठून झाली आहे, 2018 पासून झालेली आहे. 2015ला अध्यादेश आला, त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ, पुन्हा न्यायाधीश अशोक भूषण आणि AK सिकरी हे 2 जणांचं खंडपीठ, पुन्हा 3 न्यायाधीशांचं खंडपीठाकडे निर्णय गेला कारण विभाजित निर्णय आला होता. आणि शेवटी 5 न्यायाधीशांचं जे काय घटनापीठ आहे याच्याकडं तो सगळा मुद्दा गेला आणि या 5 न्यायाधीशांचं घटनापीठाने आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे. आणि या घटनापीठाचे प्रमुख जे होते ते आता सध्याचे आपले चीफ जस्टिस आहेत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ होतं आणि यांनी निर्णय दिला
की या सेवांच्या बाबतीत जो काही डिसिजन आहे किंवा जे काही अधिकार आहेत ते दिल्ली मंत्रिमंडळाला आहेत किंवा दिल्ली सरकारला आहेत. अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात या सगळ्या मुद्द्यांचा जी चर्चा आपण केली, हा निकाल जो आहे दिल्ली सरकारच्या बाजूने लागला. आणि मग दिल्ली सरकारच्या बाजूने हा निकाल लागल्यानंतर या दिल्ली जे काही केंद्रशासित प्रदेश आहे या संदर्भात या दिल्ली केंद्रशासित प्रदेश याला एक विशेष दर्जा आहे आणि हा विशेष दर्जा याची सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. आणि मग हा जो विशेष दर्जा दिलेला आहे, मगाशी मी सांगितलं की पुद्दुचेरी आणि जम्मू काश्मीरचं विभाजन होण्यापूर्वी, जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळण्यापूर्वी दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोनच केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा होत्या. दिल्लीच्या संदर्भामध्ये त्याला राष्ट्रीय राजधानीचा जो काय दर्जा आहे, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. दिल्ली NCR, नॅशनल कॅपिटल रिजन. आणि मग या दिल्ली NCRच्या संदर्भामध्ये ज्या काही विशिष्ट तरतुदी आहेत या कलम 239A अंतर्गत त्याला प्राप्त आहेत. आणि मग हे 239A जे काही कलम आहे तर हे कलम कशा प्रकारे पुढे आलं किंवा याचा समावेश कसा झाला, तर 69वी घटना दुरुस्ती कायदा 1991 द्वारे हे कलम 239A जे आहे ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं गेलं. तत्पूर्वी जे एस बालकृष्णन समिती जी होती, या एस बालकृष्णन समितीने दिल्लीला राज्याचा दर्जा देण्याच्या संदर्भातली मागणी होती. या मागणीला अनुषंगाने 1987 मध्ये एस बालकृष्णन समिती स्थापन केली गेली आणि या समितीने शिफारस केल्यानंतर दिल्लीला जो विशेष दर्जा जो आहे तो दर्जा या कलमाच्या अंतर्गत मिळालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर याच तरतुदीनुसार दिल्लीच्या NCT मध्ये एक प्रशासक आणि एक विधानसभा असेल आणि प्रशासक जे आहे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे ते म्हणत असतो, म्हणजेच नायब राज्यपाल असंही आपण मराठीमध्ये म्हणतो, तर ते आणि विधानसभा असेल अशी तरतूद 239A अंतर्गत केली गेली आणि दिल्लीला काही विशेष अधिकार दिले गेले. आणि याच कलमाच्या अंतर्गत राज्यघटनेच्या तरतुदींच्या अधीन राहून विधानसभेला पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन हे विषय वगळता राज्य सूचीतील किंवा समवर्ती सूचीतील कोणत्याही बाबींच्या संदर्भामध्ये हा जो दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे ते कोणत्याही भागासाठी कायदे करण्याचा त्यांना अधिकार असेल. जसं इतर राज्यांना कायदे करण्याचे अधिकार आहेत तसेच कायदे करण्याचे अधिकार सुद्धा दिल्लीला मिळालेले आहेत कलम 239A अंतर्गत. आता हे कलम पाहिल्यानंतर आपण मगाशी पाहिलं की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे तो दिल्ली गव्हर्नमेंटच्या बाजूने लागलेला आहे आणि एका अर्थाने केंद्र सरकार जे आहे, केंद्र सरकार विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालय अशा प्रकारचा हा खटला होता आणि याच्यामध्ये केंद्र सरकारला याच्यामध्ये कुठेतरी फटका बसलेला दिसून येतो. मग केंद्र सरकारचा प्रतिसाद या सगळ्या निकालानंतर कसा आला, तर केंद्र सरकारने किंवा केंद्र सरकार कडूनच राष्ट्रपतींनी शुक्रवारी 19 मेला राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार सुधारणा अध्यादेश 2023 जारी केला. एक अध्यादेश राष्ट्रपतींनी काढला आणि या अध्यादेशामध्ये काय म्हटलं गेलं, तर या अध्यादेशामध्ये सांगितलं गेलं की राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण याची स्थापनेची तरतूद या अध्यादेशामध्ये केली गेली. थोडक्यात या अध्यादेशामध्ये जे काय सेवांच्या संदर्भातला जो काय अधिकार दिल्ली शासनाला दिलेला होता, दिल्ली गव्हर्नमेंटला दिलेला आहे, तो सेवांच्या संदर्भातला अधिकार काढून घेण्याचीच तरतूद एक प्रकारे या प्राधिकरणाच्या निर्मितीद्वारे केंद्र शासनाने केली गेली. आता हे जे काय प्राधिकरणाची तरतूद केली गेली याच्यामध्ये या प्राधिकरणाचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री असतील आणि यांच्या व्यतिरिक्त त्याचे मुख्य सचिव जे आहे, राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाचे प्रधान सचिव हे 2 सदस्य असतील. थोडक्यात त्रिसदस्यीय हे प्राधिकरण असेल. सेवांच्या संदर्भात एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती असेल, त्याची बढतर्फी असेल, त्याची ट्रान्सफर असेल, या संदर्भातले जे काय डिसिजन आहे या संदर्भात हे प्राधिकरण डिसिजन घेईल. हा निर्णय त्यांनी राज्यपाल जे काय लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, नायब राज्यपाल आहेत, त्यांच्याकडे तो पाठवायचा आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना जर त्यावरती सहमती वाटली, त्यांना जर ते डिसिजन योग्य वाटला तर तो डिसिजन ते पास करतील, नाहीतर पुनर्विचारार्थ पुन्हा या प्राधिकरणाकडे पाठवतील.
प्राधिकरणामध्ये आणि जर त्यांच्यामध्ये जर मतभेद असतील, पुन्हा मतभेद निर्माण झाले तर राज्यपालांचे डिसिजन हा त्याच्यावरती फायनल असेल, अशा प्रकारची तरतूद या अध्यादेशाने केली गेली. आणि एक प्रकारे राज्यपालांना या संदर्भात पुन्हा अधिकार दिले गेले की सेवांच्या संदर्भात अंतिम अधिकार जो आहे तो राज्यपालांना असेल. आणि सर्वोच्च न्यायालयाने जे काही जजमेंट दिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकाल दिलेला आहे, या निकालाच्या विरोधात जाऊन हा निकाल कुठंतरी डावलायचा आहे किंवा या निकालाला कुठंतरी साईडलाईन करायचा आहे आणि पुन्हा आपली जी इच्छा आहे ती प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने हा अध्यादेश काढलेला याच्यामध्ये दिसून येतो. आणि अशा प्रकारे केंद्र सरकारने याला जो प्रतिसाद आहे तो आपल्याला दिलेला दिसून येतो. आता पुढे अध्यादेश म्हणजे नक्की काय असतो आणि अध्यादेश कशा प्रकारे काढला जातो. तर अध्यादेश जो आहे तो कलम 123 अन्वये राज्यघटनेमध्ये कलम 123 दिलेला आहे. आणि ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू नसेल किंवा संसदेच्या विराम काळामध्ये हा अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. कारण एखाद्या बाबीवर राष्ट्रपतींना तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तरच ते अध्यादेश काढू शकतात. असे अनेक मुद्दे असतात की ज्या वेळेस एखाद्या महत्वाच्या बाबीवरती कायदा करणं गरजेचं असतं, मात्र अशा वेळेस संसदेचं अधिवेशन सुरू नसतं किंवा संसदेचे विराम काळ सुरू असतो आणि त्या अनुषंगाने कलम 123 जे आहे या कलमामध्ये राष्ट्रपती या संदर्भातला कायदा करू शकतात, वटहुकूम किंवा अध्यादेश काढू शकतात. या संदर्भातली तरतूद कलम 123 अन्वये केलेली आहे. आता हा जो अध्यादेश आहे या अध्यादेशाला संसदीय कायद्याचाच दर्जा आणि प्रभाव प्राप्त असतो, मात्र त्याचे स्वरूप मात्र तात्पुरत्या कायद्यासारखे असते. आता तात्पुरत्या कायद्यासारखे का, तर या तरतुदीमध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या आगामी अधिवेशनामध्ये हा जो अध्यादेश आहे तो संसदेमध्ये पारित झाला पाहिजे, कायद्याप्रमाणे त्याला मंजुरी मिळाली पाहिजे, कायद्याप्रमाणे त्याचं तो पास झालं पाहिजे त्याचं बिल, तरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि मग जास्तीत जास्त 6 महिने आणि 6 आठवड्यांपर्यंत हा अध्यादेश राहू शकतो. जर त्याला मंजुरी भेटली नाही संसदेमध्ये मात्र हा अध्यादेश तिथंच निलंबित होऊ शकतो. त्यामुळं याला तात्पुरत्या कायद्यासारखं स्वरूप असतं आणि या अध्यादेशाच्या संदर्भातल्या ह्या विविध तरतुदी आपल्याला पाहता येतील. यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा निकाल आला त्यानंतर हा अध्यादेश देखील केंद्र सरकारने काढला. आणि हा अध्यादेश काढत असताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाहीये आणि सर्वोच्च न्यायालयाने या आपल्या निकालाचं पुनर्विलोकन करावं म्हणून केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विलोकन याचिका किंवा पुनर्निर्णयासाठीची जी काही याचिका आहे ती याचिका दाखल केलेली आहे. आता पुनर्विलोकन याचिका म्हणजे नक्की काय आणि पुनर्विलोकन याचिका कशा प्रकारे दाखल केली जाते या संदर्भातल्या तरतुदी देखील आपण पाहणार आहोत. आता पुनर्विलोकन याचिका म्हणजे नक्की काय, तर कलम 137 अन्वये, कलम 137 मध्येच या तरतुदी दिलेल्या आहेत की संविधानानेच सर्वोच्च न्यायालयाला त्याच्या कोणत्याही निकालाचे किंवा आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे न्यायालयिक पुनर्विलोकन आपण म्हणतो की न्यायालयानेच दिलेला एखादा निर्णय असेल, एखादा आदेश असेल तर त्याचा पुन्हा विचार करावा न्यायालयाने, यासाठी कलम 137 अन्वये ही तरतूद केलेली आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या 1996च्या नियमानुसार असा निकाल किंवा अध्यादेश किंवा आदेश दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत पुनर्विलोकन याचिका दाखल करणे आवश्यक आहे. जर आपल्याला जर वाटत असेल तर न्यायालयाने एखाद्या डिसिजनचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करावी लागते. आणि ही याचिका दाखल करत असताना एखाद्या गोष्टीवर दिलेला निकाल असेल किंवा आदेश असेल, हा आदेश दिल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला ही याचिका दाखल करावी लागते. जर 30 दिवसांच्या नंतर जर अशा प्रकारची याचिका जर दाखल करणं झालं किंवा दाखल करायची असेल तर 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी का लागला यासाठीचं व्हॅलिड रिझन सुद्धा आपल्याला द्यावं लागतं, तरच ही याचिका न्यायालय जे आहे ते दाखल करून घेऊ शकतं. आता ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर न्यायालयाला जर याच्यामध्ये काही तथ्य वाटलं, काही असे पुरावे, काही अशा गोष्टी होत्या ज्या त्या सुनावणीच्या दरम्यान अवेलेबल होऊ शकल्या नाहीत आणि मग त्यांचा विचार होणं गरजेचं होतं आणि ज्या गोष्टींच्या अनुषंगाने हा सगळ्या निकालावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो असे काही मुद्दे असतील तरच न्यायालय ही याचिका दाखल करून घेते.
नाहीतर न्यायालयाला जर वाटलं तर न्यायालय ही याचिका फेटाळू सुद्धा शकतं. अशा प्रकारे ही न्यायालयीन पुनर्विलोकन याचिकेमधल्या वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत हा जो मुद्दा आहे याचा संदर्भ पाहिला. याच्यामध्ये काय नक्की इश्यू आहे, केंद्र राज्य संदर्भात केंद्र आणि राज्याचा जो काही संघर्ष आहे, मग दिल्लीचं मंत्रिमंडळ असेल, दिल्लीचं गव्हर्नमेंट आणि केंद्र शासन याच्यामधला संघर्ष आहे, त्यातली राज्यपालाची भूमिका जी आहे ही पाहिली आपण. हा निकाल आल्यानंतर केंद्र सरकारने कसा त्याला प्रतिसाद दिलेला आहे, ऑर्डिनन्स काढला, अध्यादेश काढला, सोबत पुनर्विलोकन याचिका देखील दाखल केली. आता हे सगळे वेगवेगळे मुद्दे अभ्यासल्यानंतर या मुद्द्यांच्या अनुषंगाने याआधी युपीएससीने याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, हे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एक्झामाइन वेदर द ग्रांट ऑफ ग्रेटर ऑटोनॉमी टू द स्टेट्स वुड बी इन द इंटरेस्ट ऑफ स्ट्रेंथनिंग द इंटिग्रिटी अँड प्रमोटिंग द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. मग स्टेट जे आहे त्यांच्या संदर्भात त्यांना स्वायत्तता देण्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढं, अनालाइज द कॉजेस ऑफ कंट्रोवर्सी इन इंडिया इन रिसेंट इयर्स इन रिगार्ड टू युनियन स्टेट रिलेशन. युनियन स्टेट रिलेशनच्या संदर्भातली जी काही कॉन्ट्रोवर्सी आहे किंवा त्यांचा जो काही संघर्ष आहे या अनुषंगाचा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. पुढे आहे, ब्रीफली मेन्शन द फॅक्टर्स विच हॅव प्रमोटेड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर इन द सेंटर इन इंडिया अँड डिस्कस द रिस्पॉन्स ऑफ द स्टेट्स टू दिस टेंडन्सी. म्हणजे सेंटरकडे अधिकारांचं एकत्रीकरण जे आहे त्या संदर्भातली जी काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने प्रश्न आहे आणि त्याला राज्यांचा रिस्पॉन्स कसा असतो, प्रतिसाद कसा असतो त्या अनुषंगाने, तर या संदर्भातला मुद्दा जे आहे तो याच्यामध्ये विचारलेला आहे. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न आहे, जुलै 2018 विचारलेला आहे. या प्रश्नामध्ये बघा काय विचारलेलं आहे की वेदर द सुप्रीम कोर्ट जजमेंट, सुप्रीम कोर्टाचं 2018चं जे काही जजमेंट होतं, आता आपण त्या जजमेंटच्या संदर्भातली चर्चा केलेली आहे आणि त्याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे की 2018चा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यावर आधारित आहे. वेदर द सुप्रीम कोर्ट जजमेंट कॅन सेटल द पॉलिटिकल टसल बिटवीन लेफ्टनंट गव्हर्नर अँड इलेक्टेड गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली. एक्झामिन म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर आणि इलेक्टेड गव्हर्नमेंट जे आहे, म्हणजे जे काही शासन आहे दिल्लीचं निवडून आलेलं शासन, तर याच्यामधलं टसल जे आहे तर हे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने हे सेटल होईल का अशा संदर्भातला प्रश्न देखील युपीएससीने डिरेक्टली याच मुद्द्याच्या अनुषंगाने विचारलेला याच्यामध्ये दिसून येतो. आणि अशा प्रकारे जे काही वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या डायमेन्शन या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला इथं पाहायला भेटतात आणि त्याच्यावरच आधारित हे प्रश्न किंवा त्याच्यातल्या प्रश्नात विचारलेले वेगवेगळे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिल्ली शासन किंवा दिल्लीचं जे काही गव्हर्नमेंट आहे आणि केंद्र शासन यांच्यामधला संघर्ष हा फार जुना आहे आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असेल, राष्ट्रपती कार्यालयाची भूमिका, राज्यपालांची भूमिका असेल, दिल्लीला असणारा विशेष दर्जा जो आहे त्या संदर्भातल्या गोष्टी, न्यायालयिक पुनर्विलोकन आहे, अध्यादेश म्हणजे नक्की काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या आपण #पॉलिटी अंतर्गत इथं केलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यांसह. तोपर्यंत इथंच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.